लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी येते नवापूर येथून। अचानक नवापूरचे तहसीलदार व नवापूरचे पोलीस निरीक्षक यांनी पोलीस बंदोबस्त नांदवण फाटाजवळ 200 मीटरचे काम बेकायदेशीरपणे जेसीबी घेऊन आदिवासी शेतकऱ्यांना दमदाटी करून 24 मीटरचे रुंदीकरणाचे काम सुरू केले। देवळफळी ते दापूरपर्यंत रस्त्याचे बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता 24 मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आला आहे। याबाबत सत्यशोधक शेतकरी सभेचे कॉम्रेड आर.टी. गावित यांनी अनेकदा निवेदन देऊन तहसीलदार नवापूर, सार्वजनिक बांधकाम विभाग MIDC बरोबर चर्चा करीत सदर रस्त्याचे बेकायदेशीरपणे 24 मीटरचे अधिग्रहण कसे चुकीचे आहे याबाबत अनेक बाबी निदर्शनास आणून दिल्या। सदर रस्त्याचे 24 मीटरचे अधिग्रहण हे आदिवासी शेतकऱ्यांना नांदवण, धुडीपाडा, सुळी, जामणझिरा, सोन खडके, करंजी, बुद्रुक, बोरपाडा, दापूर ग्रामसभेला नोटीस न काढता सर्व वरील गावातील शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता, नोटीसी न देता, नुकसान भरपाई न देता देवळफळी ते दापूरपर्यंत रस्त्याचे दोन्ही बाजूने 24 मीटरचे अधिग्रहण केले आहे। यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या फुकट हडपल्या आहेत। सोनखडके, करंजी, बुद्रुक, बोरपाडा, दापूर गावातील अनेक आदिवासींची घरे, शाळा उद्ध्वस्त होणार आहे। याला जबाबदार कोण? जवळच नॅशनल हायवेचे इंचीनी इंचीची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली आणि इकडे फुकटात आदिवासींच्या जमिनी कंपन्यांना दान देण्यासाठी प्रशासन कायदा हातात घेत आदिवासी शेतकऱ्यांना धमकावित आहे। त्यातल्या प्रमुख चूक सार्वजनिक बांधकाम विभागाने MIDCला सदर रस्त्याचे 25 मीटरचे रुंदीकरण करण्यासाठी 3 किलोमीटर रस्त्याचे MIDCला वर्ग केले। इथंच मुळात सार्वजनिक विभागाने स्वतःच्या मालकी असलेल्या जमिनीसारखी आदिवासी शेतकऱ्याची जमीन वर्ग केल्या। या 3 किलोमीटरचे रुंदीकरण करीत असताना शेतकऱ्यांना दमदाटी, कायद्याचा धाक दाखवीत 3 किलोमीटरची परवानगी असताना 3 किलोमीटर 221 मीटर जास्त रस्त्याचे काम केले। त्यानंतर कंपनी आल्यामुळे सदर कंपनीला आदिवासीच्या जमिनीवर नजर गेली आणि पोलीस, महसूल, बांधकाम विभागाला हाताशी धरत परत 575 मीटर रस्ता वर्ग करण्यासाठी मागणी केली। पहिलेच विरोध असताना सुद्धा सार्वजनिक विभागाने आदिवासींच्या जमिनी फुकट कंपनीला देण्याचा जणू सपाटाच लावला। एका दिवसात 575 मीटरची परवानगी दिली। त्यानुसार MIDCने 575 मीटरचे काम जबरदस्तीने पूर्ण केले, तरी पण कंपनीची भूक भागेना। एकूण 3.575 किलोमीटरचे काम देवळफळी ते नांदवण फाटा व मध्यभागी सदर शेतकऱ्याची जमिनी ही गट नंबर 70ची सोडून पुढे 252 मीटरचे काम केल्याचे स्पष्ट म्हटले आहे की 3.575 किलोमीटर व्यतिरिक्त जर जास्त रस्त्याचे काम केल्यास त्याची नुकसान भरपाईची जबाबदारी सार्वजनिक विभागाची राहणार नाही। असे असताना सुद्धा म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 3.575 किलोमीटरची परवानगी घेऊन सार्वजनिक विभागाची परवानगी नसताना 70 गटमधील जमीन विना मोबदला 200 मीटर जमीन हडपण्याचा डाव सर्वांना अंधारात ठेवून MIDCचे अधिकारी पाटील हे करत होते। ते आज शेतकऱ्यांनी आणि सत्यशोधक आर.टी. गावित यांनी विरोध करत शासनाच्या निदर्शनास आणून दिले। पोलीस निरीक्षक यांना सुद्धा MIDCचे अधिकारी फसवत होते। 3 किलोमीटरचे पत्र असताना 3 किलोमीटर 150 मीटर असल्याचे सांगत होते। जेव्हा सदर पत्र दाखवायला भाग पडले तेव्हा MIDCचे अधिकारी खोटे बोलतायत हे सिद्ध झाल्यामुळे तुर्तास बेकायदेशीर काम थांबवून झालेले काम मोजण्यास सांगितले। त्यानुसार 2 पोलीस व MIDCचे अधिकारी, पाटील व त्यांची 2 माणसे आणि शेतकरी असे सदर काम झालेल्या रस्त्याची मोजणी करण्यात आली। त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने बेकायदेशीरपणे MIDCकडे 3.575 किलोमीटर रस्त्याचे वर्ग केलेलं काम पूर्ण झालं आहे, तरी पण आदिवासींना कायद्याचा धाक दाखवीत जर असेच बेकायदेशीरपणे 24 मीटरचे काम सुरू केले तर येत्या 2 दिवसात सर्व शेतकरी या अन्यायाविरोधात संबंधित MIDCचे अधिकारी, पाटील व संबंधित अधिकाऱ्यांवर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होत नाही व आदिवासींना न्याय मिळत नाही तोपर्यंत लहान थोर सर्व बेमुदत उपोषणास बसतील। याला सत्यशोधक शेतकरी सभेचा पूर्ण पाठिंबा राहील। यामुळे जर शेतकऱ्याच्या जीवाला काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी ही सहभागी संबंधित सर्व विभागाची राहील असा इशारा आर.टी. गावित व शेतकऱ्यांनी दिला आहे। नॅशनल हायवेसाठी इंची भरपाई दिली आणि इथे 24 मीटरचं तुम्ही फुकटचं घेताय, दादागिरीने चालणार। हे 575चे हे पूर्ण काम झालेलं आहे आणि एक पत्र आहे 3 किलोमीटरचं। तुम्ही 31चं म्हणतात, 31चं पत्र दाखवा सर, 31चं पत्र दाखवा आम्हाला। आमच्याकडे 3 हे त्या सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेलं जे पत्र आहे ना ते 3 किलोमीटरचं आहे।
कुठे आहे ते पत्र दाखवा ना. 50 होतं पहिलं. 31-50 कुठे होता? ऐकून घ्या असं त्यांचं म्हणणं. नाही नाही ऐकून घ्या ना. हा चला. ऐकायला काय पैसे हा, द्यायचे? नाही, नाही, नाही ना. 500 त्याच्यानंतर 500 काय ते कागद लिहा. हा बरोबर आहे. 31-50 संपल्यानंतर पुढं 500 पाहिजे. बरोबर आहे. ऐकून घ्या. 31-50 एक मिनिट. काय झालं जोपर्यंत जे तुम्ही काम केलेलं ते मोजल्याशिवाय पुढे काम करणार नाही ठरलं होतं. कुठे ठेकेदार कुठे गेला? नाही नाही संपलं नाही ना. कसं काय कशाला संपला? हे कायदेशीर काम चालू आहे. बेकायदेशीर बेकायदेशीर. तुम्ही कंपनीच्या भाड्यासाठी काम करतायत. कंपनीच्या भाड्यासाठी म्हणजे विना 24 मीटर तुम्ही अधिग्रहण करताय. आम्ही रस्त्यावर काम करू राहिलो. रस्त्यावर काय संबंध आहे? रस्ता तर हे मान्य आहे ना. रस्ता आहे. रस्ता मान्य आहे पण कुणी अधिकार दिला? कोणी कुणी अधिकार दिला रस्त्यावर काम करण्यासाठी? केलंय? बांधकाम विभागाने MIDC ला रस्ता रुंदी करण्यासाठी 3 किलोमीटरची परवानगी दिली. ते काम त्याने केलेलं आहे. त्याच्यानंतर 575 मीटरची परवानगी दिली. ते सुद्धा काम त्याने पूर्ण केलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त काम त्याने केलेलं आहे. आणि आता शेतकऱ्यांना कोणत्याही पूर्व सूचना न देता, नोटिसा न करता, त्यांची जमीन अधिग्रहण न करता परस्पर पोलिसांना घेऊन जबरदस्तीने रस्ता खोदण्याचं काम हे MIDCच्या अधिकाऱ्यांनी सुरू केलेलं होतं. हे समोर पाटील साहेब आहेत. यांनी पोलिसांना चुकीची माहिती दिली. 3 किलोमीटरच्या जागावर त्यांनी सांगितले पोलिसांना तोंडी की 3 किलोमीटर आणि 150 मीटरचं दिलेलं आहे आणि ते खोटं ठरलं आहे. आता आम्ही PSI साहेबांनी सांगितलं की जेवढं काम झालेलं आहे तेवढं मोजमाप करा. ते आम्ही त्या MIDC वाले साहेबांसमोर आता पूर्ण ती मोजणी करतो रस्त्याचं. जर मंजुरीपेक्षा जास्त काम केलं असेल तर हे पाटील साहेब आहे MIDCचे, हे चुकीची माहिती देऊन प्रशासनाला अंधारात ठेवून आदिवासींना अन्याय अत्याचार करतात. यांच्यावर अॅट्रॉसिटी आहे. गुन्हा दाखल करून आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी सत्यशोधक शेतकरी सभा हे खंबीरपणे उभी राहणार. हे आज आम्ही ठामपणे सांगतोय. विभागाने 3 किलोमीटरची परवानगी दिली. ते काम पूर्ण झालं. त्याच्यानंतर 575 मीटरची परवानगी दिली. ते काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे. आणि हे जे काम चालू आहे, एक्स्ट्रा काम चालू आहे, ही समोर कंपनी आलेली आहे. त्या कंपनीच्या दबावाखाली हे तहसीलदार आणि PSI साहेब आदिवासीवर दबाव टाकून हे रस्ता खोदतायत आणि 24 मीटरचं अधिग्रहण करतायत. या शेतकऱ्यांची 2 एकर जमीन विना मोबदला घेतायत. ही सत्यशोधक शेतकरी सभा सहन करणार नाही. आम्हाला लाठीचार्ज हवा, आम्हाला उचलत जेलमध्ये टाको, काय करो, पण आम्ही न्यायाच्या बाजूने, या आदिवासींच्या बाजूने उभे राहणार आहोत. जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत लढा हा चालूच राहील. हे बेकायदेशीर काम सुरू आहे. बेकायदेशीर जबरदस्तीने चालू आहे. कंपनीच्या फायद्यासाठी आदिवासींना मारण्याचं काम चालू आहे आणि त्याला जबाबदार आहे इथले तहसीलदार आणि इथले PSI साहेब नवापूरचे. हे जबरदस्तीने ते काम सुरू केलं आहे आणि आदिवासीवर दबाव टाकतायत आणि आता आम्हाला अटक करण्यासाठी ते जात आहेत. रिपब्लिकन वार्ता नवापूर नंदुरबारसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक.